तर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पुन्हा एकदा 30 मे रोजी उपोषणाला बसणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे। मात्र घोषणेनंतर आता त्यांचे माजी सहकारी जे आहेत ते अजय महाराज बारसकर आणि ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंवरती गंभीर आरोप केलेत। जरांगेंनी राज्य अस्थिर करण्यासाठी सुपारी घेतल्याचा गंभीर आरोप वाघमारेंनी केलाय। परिणामी आंदोलनाच्या आधीच राजकारण तापायला सुरुवात झालेली आहे। 30 मेला आंतरवालीत आमरण उपोषण सुरू करतो। तुम्ही जी स्थानिक चौकशीचा अहवाल तयार केला त्यानुसारच कुणबी प्रमाणपत्र आम्हाला पाहिजे, त्यानुसारच आरक्षणाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना किंवा विद्यार्थ्यांना ओपनचा लाभ घेता येणार नाही, हे जे काल निर्णय घेतला याच्यावर जरांगे एक शब्द बोललेला नाही, चकार शब्द बोललेला नाही। एकनाथ शिंदेचे मंत्री ज्यावेळी जरांगेकडे येतात त्याच्यानंतरच आंदोलनाची घोषणा होती, त्याच्यानंतरच आंदोलनाची तारीख दिली जाते, त्याच्यानंतरच आंदोलनाची दिशा ठरवली जाते। मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाच्या तयारीत आहेत, तर त्यांच्या विरोधकांनीही पलटवार करण्याची तयारी केली आहे। मागील 3 वर्षांपासून जरांगे पाटील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी लढा देत आहेत। गॅझेटनुसार सर्व मराठा कुणबीच असल्याचा दावा करत जरांगेंनी त्यांची मागणी आग्रहीपणे मांडली। मात्र या घोषणेनंतर आता त्यांच्यावरती टीकेची झोड उठू लागली आहे। जरांगेंचे माजी सहकारी अजय महाराज बारसकर यांनी त्यांच्या आंदोलनाच्या पद्धतीवरती आणि निर्णयांवरती गंभीर सवाल उपस्थित केले। मनोज जरांगे यांचं हे 10वं उपोषण असल्याचं सांगत अजय महाराज बारसकर यांनी या आधीच्या 9 आंदोलनांचा हिशोब मागितला। मुंबई आंदोलनानंतर उधळलेला गुलाल नेमका कशासाठी होता? 2 सप्टेंबर रोजी कोणता निर्णय मिळवला, असा सवाल बारसकर यांनी केलेला आहे। रात्री उशिरा मंत्र्यांच्या भेटी घेतल्या जात होत्या, मात्र समाज बांधवांना कधीही चर्चेसाठी बोलवलं नाही, असा आरोप बारसकर यांनी केलाय। उदय सामंत यांच्यासोबत बंद दाराआड झालेल्या चर्चांमध्ये जरांगेंच्या निकटवर्तीयांना किती कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले याचं उत्तर द्यावं, अशी मागणीही बारसकर यांनी केली आहे। मराठा समाजाचं EWS आरक्षण जाण्यास मनोज जरांगे जबाबदार असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। लाभार्थी टोळी जी आहे ही मनोज जरांगेंची, त्यांच्याबरोबर जे लोक आहेत ना ते लाभार्थी सगळे रात्री बेरात्री मंत्र्यांच्या भेटी घ्यायच्या। तेव्हा कबूल नाही बोलावलं मराठ्यांना तू? हो जरांगे, तुम्ही अंधारात भेटी घेतात, कशासाठी अंधारात भेट घेतली? 2 तास चर्चा केली, काय चर्चा केली तुम्ही? तुम्ही त्याला सांगत होते मी ओपन चर्चा करतो, मी बैठकाच मीडिया समोर घेतो। मंत्री उदय सामंत आता काही दिवसापूर्वी तुमच्या घरात आले, काय गुलगुल गप्पा मारल्या? ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनीही मनोज जरांगेंवरती गंभीर आरोप केलाय। राज्य अस्थिर करण्यासाठी जरांगेंनी सुपारी घेतल्याचा दावा वाघमारेंनी केलाय। जरांगेंना भेटण्यासाठी कायम एकनाथ शिंदे गटाचेच मंत्री का येतात, भाजपचे मंत्री का येत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। उदय सामंत यांच्या भेटीनंतरच आंदोलनाची घोषणा होते, त्यामुळे या आंदोलनामागे राजकीय स्क्रिप्ट असल्याचा आरोप वाघमारेंनी केलाय। मी मुंबईला जायच्या अगोदर प्रताप सरनाईक लातूरमध्ये जरांगेला येऊन भेटले की लगेच मुंबईची वारी सुरू झाली। त्याच्यानंतर आता उदय सामंत येऊन गेले की लगेच पत्रकार परिषद, लगेच 30 तारखेला 30 मेला आम्ही उपोषणाला बसणार ही घोषणा। त्याच्यापूर्वी सुद्धा तत्कालीन मंत्री संदीपान भुमरे येऊन गेले की काहीतरी बोलायचा, संजय शिरसाट येऊन जायचे। म्हणजे जरांगेकडे जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेचेच मंत्री का येतात, बाकी भाजपचे मंत्री जास्त आलेले तुम्हाला दिसत नाहीत। एकनाथ शिंदेचे मंत्री येऊन गेल्यावरच आंदोलनाची सुरुवात का होते? हे सगळं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसल्यामुळे राज्य सरकार अस्थिर करायचं। नवनाथ वाघमारेंच्या आरोपांनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय। ओबीसी नेते कोणत्या पक्षाच्या फायद्यासाठी राजकीय भूमिका घेतात हे सगळ्यांना माहिती आहे, असा टोला त्यांनी लगावलाय। मनोज दादाला भेटायला सर्व पक्षीय नेते येतात, वेगवेगळ्या मंत्रिमंडळातले सदस्य येत असतात, अनेक लोक येतात जातात, परंतु काही लोकांना मनोजदादांच्या आणि मराठा द्वेषाचा कावीळ झालेला असल्यामुळे जाणून बुजून शिंदे साहेबाचे मंत्री इथं आले आणि मग आंदोलन सुरू झालं, अशा प्रकारचं वक्तव्य ऐकायला भेटलं, ते अतिशय चुकीचं आहे। हा लढा मनोजदादांच्या त्यागातून, मराठा समाजाच्या मेहनतीतून आणि आंतरवली सराटीतील बांधवांच्या आणि भगिनींच्या रक्त सांडलाय त्यातून सुरू झालाय। मनोज जरांगे यांच्या नव्या उपोषणाच्या घोषणेनंतर आता आंदोलनापेक्षा आरोप प्रत्यारोपांचंच राजकारण अधिक तापताना दिसतंय। या पार्श्वभूमीवरती जरांगे पाटलांच्या मागण्या काय आहेत आणि आंदोलन कसं होणार हे आपण आता बघूया। 30 मे पासून आमरण उपोषण, 29 मे पर्यंत सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, 1994च्या धर्तीवरती आरक्षणाचा GR काढा, सातारा संस्थान, हैदराबाद गॅझेटियर एकत्र घ्या, मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा
आणि मराठा आरक्षणासाठी नवीन समिती स्थापन करा अशा मागण्या त्यांनी केल्या. मराठवाड्यात मराठ्यांच्या कुणबी असलेल्या 58 लाख नोंदी सापडल्यात. याकडे लक्ष वेधत जरांगे पाटलांनी त्या सर्वांना प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. यावरून पुन्हा एकदा संघर्ष होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. त्यामुळे या वादावरती कसा तोडगा निघणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.